मुंबई पुण्याचे रस्ते देखील बंद आहेत, ट्रेन देखील बंद आहे आणि दरड कोसळल्याच्या बातम्या अनेक भागातून येत आहेत. वेल्ह्यामध्ये असेल, मुळशी मधले रस्ता खचलाय अशी मला आत्ताच बातमी आली आहे. माझे सहकारी महादेव कोंढरेंचा फोन आला होता. ते सगळे अडकलेत, काही ठिकाणी झाडं पडलेत, काही ठिकाणी रस्त्याला भगदाड पडले असं मुळशीत झालेलं आहे. त्याचबरोबर मिसिंग लिंकचा जो व्हिडिओ येतोय, मला आधी तर वाटत होतं हे काहीतरी AI चा उद्योग आहे, पण नंतर तुमच्याही चॅनलवर सगळ्यांत पाहिलं, कारण का मला विश्वासच बसत नाही की ज्या मिसिंग लिंक एवढा मोठा कार्यक्रम झाला आणि अर्धा तास सगळ्यांचा वाचत होता, तरी आम्ही सगळ्यांनी त्याचं कौतुक केलं की अरे वा, सगळ्यांचा वेळ वाचतोय, चांगली कॉस्ट मध्ये पडूया नको, कारण का तो एक वेगळा विषय आहे. कारण का जेवढा निधी त्याच्यात टाकलाय आणि त्याच्यातून जो आउटकम आहे त्याच्यात मिसमॅच आहे, पण चला ठीक आहे, आता सगळ्यांची सोय झाली. त्याच्याबद्दल आम्ही सरकारला शुभेच्छा दिल्या. पण ज्या पद्धतीने मिसिंग लिंकचे व्हिडिओ येत आहेत ते अतिशय चिंताजनक आहे. त्याचबरोबर हा एकटा नाही, मुंबईमध्ये अनेक वसई, विरार, भांडूप सगळ्याच भागांमध्ये सातत्याने इन्फ्राचे प्रोजेक्ट चाललेत. तिथे झाडं पडतायत. मानखुर्दला 6 लोकांचा मृत्यू झालेला आहे. म्हणजे नक्की महाराष्ट्रात काय चाललेलं आहे? पाऊस अनेक वेळा झाला, एवढा पाऊस आधी झालेला आहे, पण एवढं नुकसान आणि हानी ही कदाचित पहिल्यांदाच बघायला मिळते आणि अतिशय चिंताजनक. उद्घाटन करण्यास घाई झाली का? कारण मुख्यमंत्री म्हणले ड्युरेबिलिटी चेक करण्यासाठी 2 खड्डे पडले आणि दुसऱ्या दिवशी तिथला स्लॅब कोसळतोय. उद्घाटनाची घाई झाली का? तुम्ही त्या सगळ्या उद्घाटनाच्या आलिशान कार्यक्रमामध्ये अडकला होतात वाहतूक कोंडीत. नाही, मला असं वाटतं तातडीने एकतर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने इमर्जन्सी डिक्लेअर करावी, आढावा या सगळ्या इन्फ्राचा घ्यावा आणि महाराष्ट्राला काय सत्य आहे हे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट करणं अतिशय गरजेचं आहे. मी सगळ्यांना आवाहन करते, विनंती करते की जेवढा प्रवास टाळता येईल तेवढा टाळला पाहिजे. पण माझी मागणी आहे की या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरची पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे. मी करप्शन आता म्हणणार नाही, कारण का अजून माहिती आलेली नाही, पण जरूर या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये किती पैसे खर्च झाले, सेफ्टी ऑडिट झालं का, आणि जर झालं असेल तर या सगळ्याचा नॅचरल डिझास्टरचा विचार केला का नाही जेव्हा या मिसिंग लिंकचा प्लॅन केला. या सगळ्याची उत्तरं महाराष्ट्र सरकारला द्यावी लागतील. लँडस्लाइड झालंय पाटणला आणि 4 जणांचा जीव गेल्याची भीती व्यक्त केली जाते. NDRF रेस्क्यू करताय, पण सगळीकडे तशीच परिस्थिती दिसते. ताम्हिणी घाट बंद करण्यात आलाय. पुण्याहून कोकणात जाणारं सगळी वाहतूक जी आहे ती बंद आहे. मुंबईला जाणारे सगळे मार्ग पूर्णतः बंद झाले. तुम्ही हे कशाचं द्योतक समजताय? नॅचरल कॅलॅमिटी जरी असली तरी पर्यायी मार्ग नसणं किंवा हेल्पलेस होणं नागरिकांनी मोठी नाराजी व्यक्त करतायत सगळे नागरिक. रेल्वे स्टेशनला अडकून पडलेले, एसटी स्टँडला अडकून पडले. नाराजी तर रास्तच आहे, पण सुरक्षिततेबद्दल कोण विचार करतंय? एवढे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट हे सरकार करतंय. सातत्याने इन्फ्राचं आमचं सरकार हे सांगणार आहे सरकार, त्याच्यात जर सुरक्षितता किंवा पर्यावरणाचा विचार नसेल तर उपयोग काय आहे? एक पाऊस पडलाय आणि पूर्णपणे महाराष्ट्र पॅरलाइज झालेला आहे अशी परिस्थिती सगळ्या चॅनल्सच्या माहितीवरनं आपल्याला दिसते. आज तुम्ही पुण्याच्या स्टेशनला जा, एसटी स्टँडला जा, शाळा बंद आहे, कॉलेज बंद आहे, हे मी समजू शकते, पण कनेक्टिव्हिटी पुणे आणि मुंबई ही एवढी महत्वाची शहर आहेत, त्याच्यात कनेक्टिव्हिटी बंद होणं हे धक्कादायक आहे. म्हणजे पुण्या मुंबईमध्ये सेशन चालू आहे, सेशनला आमदार पण आज पोहोचणार आहेत का नाही देवालाच ठाऊक. आणि जर आमदार निघाले नसतील तर माझी त्यांना विनंती आहे, जाऊ नका, रिस्क घेऊ नका. पण जर आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी विधान भवनला पोहोचू शकत नसतील, तुम्ही विचार करा, एखादी इमर्जन्सी असेल, एखादा डॉक्टर असेल, कुणाची फ्लाईट असेल, कुणाच्या शिक्षणाची कामं असतील, एवढी कामं असतात, त्याच्यासाठी कोणी मुंबई पुणे प्रवास करू शकत नाही. आणि मुंबई पुणे प्रवास करण्यासाठी 3 रस्ते, एक रस्ता नाहीये, 3 रस्ते. एक ताम्हिणी घाटातून तुम्ही जाऊ शकता, तो बंद. मिसिंग लिंक म्हणे तो बंद. जुना आपला, म्हणजे तुमचा कदाचित जन्मही झाला नसेल तेव्हा, आमच्या लहानपणी आम्ही त्या खंडाळ्याच्या घाटाने जायचो, जुना रस्ता ज्याला म्हणतात, तोही बंद. मग सगळेच रस्ते बंद झाले असतील तर या सगळ्याचं ऑडिट व्हायला नको की? एवढे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट करताना पर्यावरणाचा विचारच या सरकारने केलेला नाहीये आणि सगळ्याचे कॉस्ट एस्किलेशन आहेत. नुसता इन्फ्राचा इश्यू नाहीये, प्रत्येक आजपर्यंत या केलेल्या सरकारच्या प्रत्येक प्रोजेक्टचं कॉस्ट एस्किलेशन झालेलं आहे.
त्याची मुंबईमध्ये जबाबदारी सुद्धा पावसामुळे मोठं नुकसान होतं. कालही 2 जणांचा मृत्यू झाला. तिथे सुद्धा महानगरपालिकेने पूर्वतयारी केली होती का नाही? नाही, अर्थातच कसं आहे, आज सत्तेमधले सगळे लोक फक्त 70 वर्षाचा हिशोब काढतात. यांच्या 10-12 वर्षाचा हिशोब कोण देणार? आता झालं ना 12 वर्ष सत्तेमध्ये येऊन, आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांचं सरकार आहे. आणि ज्या पद्धतीने हानी होते याचं उत्तर द्यावंच लागेल या सरकारला. म्हणजे स्कूल बसवर झाड पडलं, त्याच्यानंतर आज मानकुडला 6 का 8 लोक गेले. कोण आहे याला जबाबदार? ऑडिट का होत नाही वर्षभर? कॉर्पोरेशन काय करतायत? पक्ष फोडा, घर फोडा. आणि ज्या पद्धतीने आज विरोधी पक्ष फोडण्याचं पाप सातत्याने होत आहे, ह्याच्यासाठी या सरकारला वेळ असतो. पण सर्वसामान्य मायबाप जनता, ज्या जनतेने यांना सो कॉल्ड मतदान केलं असं ते म्हणतात, मग त्यांच्यासाठी हे सरकार कधी उपलब्ध असतं? याच पालिकेत आलेला पुण्यात सुद्धा 97 ठिकाणी झाडं पडलेली आहेत. खरं तर हे सगळे जुने झाड आहेत, मुख्य शहरातले आहेत. त्याचं सर्वेक्षण होणं गरजेचं होतं. पालिका नुसतं सर्वेक्षण नाही, अनेक ठिकाणी रस्त्याचं रुंदीकरण झालेलं, त्याच्यामुळे अनेक ठिकाणी झाडं पडलेली आहेत. तर जेव्हा तुम्ही रुंदीकरण करता तेव्हा झाडांचं प्लॅनिंग नाही का होत? हा पण एक मोठा प्रश्नच आहे ना. म्हणजे ह्यांचं जे प्लॅनिंग आहे, ह्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे कॉन्ट्रॅक्टरांची लाड आणि सातत्याने कॉस्ट एस्केलेशन करून पुढच्या इलेक्शनचा खर्च काढणे, अशीच परिस्थिती किंवा भावना सामान्य माणसात येत आहे. तुम्ही सगळे चेक करा. हीच भावना मी सकाळपासून टेलिव्हिजनवर ऐकते, वर्तमानपत्रात आज तर काही बातम्या नाही आलेल्या, पण सोशल मीडियावर सगळीकडे एवढीच चर्चा आहे. काही रोहितदादा सातत्याने आंदोलन करतात, सरकारच्या विरोधामध्ये रस्त्यावर आहेत. 2 दिवसापूर्वी त्यांनी एक ट्विट केलेलं आहे की माझ्यावर आता पुन्हा एकदा कारवाई होऊ शकते. त्याची काय चर्चा झाली किंवा काय असू शकतात? पुन्हा तेच ईडी ते सुरू? आम्हाला म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी विरोधी पक्षात असला की हे होतेच. आणि तुम्ही त्यांच्यामध्ये गेला की ते वॉशिंग मशीन होतं, आता डेटा आहे ना, ही जुनी गोष्ट झाली या देशात. विरोधी पक्षात असला तर आईस, आणि सत्ताधारीत असल्या तर त्याला चोखून माफ. ते वास्तव आहे दुर्दैवाने या देशात. राम मंदिरावरून शिवसेनेने आंदोलन सुरू केलेली आहेत. तुम्ही काय करणार आहात? उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार? एक तर कालच खरं तर गेला 1 आठवडा निलेश लंकेंची इच्छा आहे अयोध्येला जाऊन तिथे आंदोलन करायचं, पण आता तिथे परवानगी देत नाही. जे जात आहेत खासदार किंवा आंदोलन करण्यासाठी, त्यांना तिकडून काढलं जात आहे अशी माहिती सगळ्या आम्हाला तिथल्या स्थानिक आमचे जे समाजवादी आणि काँग्रेसचे सगळे आमचे जे मित्र पक्ष आहेत त्यांच्याशी जेव्हा आम्ही बोलणी केली. एक तर दुर्दैवी गोष्ट आहे की अयोध्या टू उज्जैन ही आमच्यासाठी आस्थेची, श्रद्धेच्या जागा आहे. आणि दोन्ही ठिकाणी एवढा मोठा भ्रष्टाचार झालेला आहे हे वास्तव चॅनल आणि वर्तमानपत्र सातत्याने करतात. म्हणजे आता तुम्ही विचार करा, राम मंदिर ह्याच्याबद्दल भारतीय जनता पक्षाने एवढा मोठा लढा उभा केला, आणि त्या काळातले म्हणजे आज मला आवर्जून अरुण जेटली, सुषमा स्वराज, यशवंत सिन्हा, अटलजी, माननीय अडवाणीजी या सगळ्यांनी केवढा संघर्ष केला हे करण्यासाठी. आणि आज त्याच भारतीय जनता पक्षात आज निर्णय प्रक्रियेत ते कुठलेच नेते नाहीत. म्हणजे आपण पुण्यात आहोत, आपले प्रकाश जावडेकर साहेब बघा, किती नेत्यांची नावं घेऊन. आज ती सगळी पिढी ज्यांनी राम मंदिर व्हावं आणि अयोध्या ते उज्जैन या दोन्ही बाजूसाठी ताकदीने एवढा मोठा संघर्ष केला, आज त्यांना काय वाटत असेल? ज्या एवढा त्यांचं उभं आयुष्य विरोधी पक्षात असले तरी एवढा संघर्ष केला, राम मंदिर बांधलं, आणि त्या रामाच्या मंदिरात जर आज भ्रष्टाचार होत असेल ते किती दुर्दैवी आहे मला सांगा. आणि पुन्हा मी म्हणते की उज्जैन, अयोध्या टू उज्जैन आणि मर्यादा, मला सुषमाजींचे शब्द आजही आठवतात. त्या प्रभू श्रीराम कधी नाही म्हणायच्या, त्या म्हणायच्या मर्यादा पुरुषोत्तम राम. मला अजून सुषमाजींचे शब्द ऐकले. म्हणजे सुषमाजींनी आमच्यावर संस्कार केले, जरी विरोधी पक्षात आम्ही एकामेकाच्या असलो तरी आम्हाला सांगायचे सुषमाजी की सुप्रिया हे मर्यादा पुरुषोत्तम राम आहे. आता मला सांगा कुठली मर्यादा या सरकारने ठेवली? जर त्याच रामाच्या मंदिरात ज्याच्यासाठी उभं आयुष्य अडवाणीजी, अटलजी आणि सगळ्यांनी केलं, त्याच रामाच्या मंदिरात भ्रष्टाचार होतोय. आणि जेव्हा आम्ही सत्तेत होतो तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीचा भ्रष्टाचार हद्दपार करू हे तुम्हीच दाखवलंय ना तुमच्या चॅनलवर. त्याचं तर काहीच झालं नाही. हे दोन्ही पक्ष फोडले, सगळ्यांना क्लीन चिट दिल्या. म्हणजे मग आमच्या कदाचित नेत्यांनी
भ्रष्टाचार केलाच नाही ना. मग त्यांनी खोटे आरोप केले आमच्या नेत्यांवर फोडण्यासाठी, घर फोडा, पक्ष फोडा. आणि त्याच मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या मंदिरात आज भ्रष्टाचार होतोय, हे दुर्दैवी आहे. आणि ह्याच्या विरोधात, कारण का आमच्या श्रद्धेचं स्थान आहे, आम्ही हे सहन करणार नाही. पण काल काही गोविंदगिरी महाराज यांनी स्पष्टीकरण दिलं, काय भूमिका? भूमिका कसली? आम्ही वास्तव सांगतोय. आम्हाला जे वास्तव वर्तमानपत्र, टीव्ही, उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकारचं जे वास्तव टीव्हीवर आणि वर्तमानपत्रात दिसतंय, त्याच्यात तुम्ही तर काल व्हिडिओ दाखवले तुमच्या चॅनलवर पैसे लपवताना. ते तर व्हिडिओ काही खोटे नव्हते, तुमच्या चॅनलवर पाहिले आम्ही. याचा अर्थ भ्रष्टाचार मोकळेपणे, दिल खुलासपणे चालला होता मर्यादा पुरुषोत्तम रामांच्या समोर. हे किती दुर्दैवी आहे. आणि मला विचाराल तर म्हणजे मला आश्चर्य वाटतंय की आमच्या श्रद्धेच्या स्थानामध्ये एवढा भ्रष्टाचार, चिची. याच्यासाठी नाही हो अटलजींनी आणि आडवाजींनी एवढा संघर्ष. गोविंदगिरी महाराज जे आहेत ते मंदिर उद्घाटनावेळी याचं श्रेय घेत होते, मात्र कालच्या त्यांच्या स्पष्टीकरणात ते असं म्हणतात की मी नामधारी कोषाध्यक्ष आहे, माझ्याकडे याचा कुठला हिशोब नाही, मी प्रवासात असतो, मी प्रवचन करत असतो. याचं उत्तर सगळ्यांना उत्तर प्रदेशमध्ये जे जे कोणी त्या प्रशासनात आहे त्यांना ह्याचं उत्तर द्यावं लागेल. आणि हा पार्लमेंटमध्ये आम्ही ताकदीने हा इश्यू, आता पार्लमेंट सुरू होत आहे 20 तारखेला, आम्ही हा मुद्दा ताकदीने मांडणार आहे. मी इंडिया अलायन्सच्या मीटिंग मध्ये विनंती करणार आहे की इंडिया अलायन्सनी हा आमचा श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय, अयोध्या टू उज्जैन मध्ये झालेला भ्रष्टाचाराचं उत्तर भारतीय जनता पक्षाला द्यावंच लागेल. काही एक शेवटचं, राष्ट्रवादी काँग्रेस हा काँग्रेस पक्षामध्ये विलीन असं सध्या चर्चा आहेत, एनडीए मध्ये जाणार आहे. परवा सतीश पाटीलही म्हणाले की लोकसभेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झालेल्या होत्या, दिल्ली स्तरावरती त्या होत्या. आता राष्ट्रवादी आमच्या सोबत आली तर दुधात साखर आहे असं त्यांनी म्हटलं. बंटी दादा हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत आणि अर्थातच आमची अतिशय प्रेमाची, जिव्हाळ्याची आणि कौटुंबिक संबंध आहेत. पण त्याचबरोबर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने गेले 27 वर्ष एका विश्वासाच्या आणि प्रेमाच्या नात्याने आम्ही एकत्र काम केलेलं आहे आणि करतही राहू. आणि बाकीच्या ज्या चर्चा मी वर्तमानपत्रात किंवा चॅनल्सवर ऐकते किंवा वाचते त्या माझ्यापर्यंत आलेल्या नाही. त्याच्यामुळे तुमच्या सूत्रांनी तुम्हाला काय सांगितलंय मला माहिती नाही. पक्षामध्ये ही कुठलीही चर्चा नाही.